you all might have get this PDF. You just read this study and use of mirror stereoscope and finding out the air-based distance. I will explain you afterwards. Okay.
5 वाजले आता जाऊन बसून करतो तिथे बघ दुपारी. Okay, I hope you all might have read this. Uh, the study and use of mirror stereoscope and finding out the airbase distance. ठीक आहे, study and use of mirror stereoscope and finding out the airbase distance. ठीक आहे, याच्यामध्ये stereoscope म्हणजे काय? The stereoscope in an instrument used of viewing the stereo pairs. ठीक आहे, स्टेरिओ पेअर्स पाहण्यासाठी याचा उपयोग करतो. स्टेरिओस्कोप आर डिझाइन्ड फॉर द फॉलोइंग टू पर्पजेस. तर स्टेरिओस्कोप कशासाठी डिझाईन केलेला असतो? तर जस्ट अ मिनिट. It is designed for to assist the preceding to assist in presenting to the eyes the images of pair of photograph, so that the relationship between the convergence and accommodation is the same as a would be in a natural vision. म्हणजे आपण जे इमेजेस बघतो, स्टेरिओस्कोप मधून जी इमेज बघतो ती आपल्याला नॅचरल इमेज असल्यासारखी नॅचरल विजनला जसं दिसतं तसं दिसावं म्हणून स्टेरिओस्कोप म्हणजे जे आपण फोटो त्या स्टेरिओस्कोपच्या खाली ठेवतो आणि ते पाहिल्यानंतर आपल्याला आपण जसं ती जमीन बघतोय तशीच दिसावं याच्या प्रमाणे ते बनवलेलं असतं. ओके, म्हणजे ह्याचा उपयोग कसा होतो? टू असिस्ट इन प्रेझेंटिंग द आईज द इमेजेस ऑफ द पेअर ऑफ फोटोग्राफ. दोन फोटोग्राफ ठेवतो आपण खाली, पेअर ऑफ फोटोग्राफ, सो दॅट द रिलेशनशिप बिटवीन द कॉन्व्हर्जन्स अँड अकोमोडेशन इज द सेम ॲज वुड बी इन अ नॅचरल विजन. नॅचरल विजनला जसं दिसत तसं तुम्हाला याच्यातून दिसतं. ठीक आहे, जे आणि टू मॅग्निफाय द परसेप्शन ऑफ डेप्थ. आणि जी जी काही जमीन आहे तिथं काही डेप्थ वगैरे असेल ही जर मॅग्निफाय करून तुम्हाला बघायचं असेल ऍक्च्युअली टोपोग्राफी तिथली कशी आहे, तर ह्याच्यासाठी तुम्ही स्टेरिओस्कोपचा उपयोग करता. ठीक आहे, त्याचे पुन्हा दोन टाईप आहेत, मिरर स्टेरिओस्कोप आणि लेन्स स्टेरिओस्कोप. ठीक आहे, मिरर स्टेरिओस्कोप आणि लेन्स स्टेरिओस्कोप असे दोन टाईप आहेत याचे. जर आपण मिरर स्टेरिओस्कोप बद्दल बोलायचं झालं, द मिरर स्टेरिओस्कोप कसा असतो? इट इज डायग्रामेटिकली इथं दाखवलाय बघा, हा असा मिरर स्टेरिओस्कोप असतो. ठीक आहे, ह्याच्यातून एक रे पास होतात आणि इथे एक फोटो ठेवलाय, दुसरा फोटो इथं ठेवलाय आणि ह्या आपण इथे एक डोळा असतो, आपला इथे एक डोळा असतो आणि आपण इथली इमेज पाहत असतो. इथे एक फोटो आणि इथे एक फोटो ठेवलेला आहे. ठीक आहे, the mirror stereoscope shown diagrammatically consists of pair of small eyepiece mirror
M and a pair of larger wing mirrors M and M dash. ओके, दोन मिरर्स आहेत M आणि तुम्हाला मागाशी दाखवल्याप्रमाणे दोन मिरर्स आहेत, इथे एक आणि इथे एक. ठीक आहे, दोन. ठीक आहे. शो अ नेल माउंटेड. आता ह्याच्यावर खाली एक ब्लॉक ऑफ टिम्बर असतं, इथंच बघा तुम्ही. आय विल शो यू डायग्राम. इथे एक हे आहे, स्नो अ नेल ऑफ नेल माउंटेड ऑन अ ब्लॉक ऑफ टिम्बर अँड इट इज बिंग फोटोग्राफ्ड बाय टू कॅमेरा पोझिशन. इथे एक फोटोग्राफ ठेवला जातो आणि तो आपण कॅमेरा पोझिशननी बघितला जातो. ठीक आहे. द कॅमेरा लेन्स इज प्लेस्ड फर्स्ट इन द पोझिशन ऑफ द लेफ्ट आय अँड देन पोझिशन ऑफ द राईट आय. ठीक आहे. त्या कॅमेरा लेन्स जी आहे ती सगळ्यात पहिल्यांदा आपण कुठं ठेवतो, the camera lens is placed first in the position of left eye and then position of right eye. एकदा लेफ्ट पोझिशनला कॅमेरा पोझिशन, कॅमेरा लेन्स आहे ना, एकदा आपण इकडे ठेवतो आणि एकदा तिकडे ठेवतो. ठीक आहे. इज प्लेस्ड ऑन लेफ्ट साइड अँड देन राईट आय. ठीक आहे. अँड देन द पोझिशन ऑफ राईट आय अँड त्याच्यानंतर काय करतो, अँड सेपरेट फोटोग्राफ आर टेकन इन इच पोझिशन. आणि सेपरेट फोटोग्राफ पण आपण काढतो इन इच पोझिशन ऑफ लेफ्ट आय अँड देन position of right eye and separate photograph are taken in each position. Okay, it will be noted that the head of nail, आता किडा जो आहे तिथला, the head of nail is to be left in the left film and the right in the right film. राईट फिल्मच्या राईटला नेल पाहिजे आणि लेफ्ट फिल्मच्या लेफ्टला तो किडा पाहिजे. ठीक आहे. AB are the images of the nail AB and two films. Contact prints of these negatives are placed in the stereoscope and show in where only images of nail are shown. ठीक आहे. आता ह्याचा जर तुम्हाला व्हिडिओ मधून दाखवायचं असेल तर आय विल शो यू, म्हणजे लास्ट लेक्चरला कसं सांगितलं, ह्याची एकदा कन्सेप्ट समजली ना, आय विल शो यू नेक्स्ट प्रॅक्टिकल की ऍक्च्युअली हे स्टेरिओस्कोप कसं वर्क करतं. ठीक आहे. तर ह्याचा जो व्हिडिओ आहे दॅट आय विल शो यू इन अ नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला सांगेन मी. आणि दुसरा जो टाइप आहे तो लेन्स स्टेरिओस्कोप आहे. तर लेन्स स्टेरिओस्कोप कन्सिस्ट ऑफ अ सिंगल मॅग्निफाइंग लेन्स ऑफ इच आय. ठीक आहे. याच्यात सिंगल मॅग्निफाइंग लेन्स आहे ऑफ इच आय अँड नो मिरर्स. याच्यामध्ये मिरर नसतात लेन्स स्टेरिओस्कोप मध्ये. द टू मॅग्निफाइंग लेन्सेस आर माउंटेड विथ द सेपरेशन ऑफ इक्वल टू एव्हरेज interpretability distances of human eyes, but provision is made for the changing this separation to suit the individual user. Okay, दोन individual user याला वापरू शकतील at a time असे प्रोव्हिजन केले. The distance between the nodal point of the lens and the plane of the photograph depend upon the focal length of the lens. The two photographs can be brought so close that proper convergence can be maintained without causing the photograph to interference with each other and so in since the photograph are very close to the eye. ठीक आहे. The images occupy the larger angular dimensions and therefore appear enlarged. Show lens a stereoscope. The lens stereoscope, आता बघा, the lens stereoscope is cause eye strain as accommodation is not in the आता हे ह्याच्यातून बघितल्यावर कसं दिसतं हे सगळं सांगितलंय. ह्याचा जर व्हिडिओ मला मिळाला प्रॉपर तर आय विल शो यू. ठीक आहे, की बेसिकली कसं तुम्ही बघता आणि तुम्हाला काय दिसतं. ठीक आहे. हे असं थेरॉटिकली सांगून पण तुमच्या एवढं लक्षात येणार नाही. ठीक आहे. तर ही जी पीडीएफ तुम्हाला शेअर केली आहे, यू जस्ट गो थ्रू, तुम्ही एकदा वाचून घ्या सगळी